भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण निमित्त मी सर्वप्रथम त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. यासोबतच भारतामध्ये शोषित, वंचित आणि सामान्य माणसाच्या हक्कासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं, त्यामध्ये तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकाराम महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज या सर्व महामानवांना देखील या स्मृतिदिनानिमित्त मी अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परिचय किंवा यांचं नाव आपल्याला माहीत नाही असं भारतातील एकही व्यक्ती नसेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. त्यांनी दलित, शोषित, वंचित लोकांसाठी संपूर्ण आयुष्यभर लढले आणि सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलेलं आहे. याच्याबद्दल आपल्याला पूर्ण जरी नसली तरी किंबहुना थोडी तरी माहिती असते. म्हणून मी आज पवार सरांनी मला काल सांगितलं की आपल्याला एक 15-20 मिनिटं बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेणारी तुम्ही माहिती सांगा. म्हणून मी असा विचार केला की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं की आपल्याला माहिती आहे की ते खूप शिकलेत. त्यांनी भारतासोबतच कोलंबिया युनिव्हर्सिटी, लंडन युनिव्हर्सिटीमध्ये आपलं PhDचं आणि MScचं काम केलेलं आपल्याला हे जाणतो. आणि त्यांनी खूप डिग्र्या घेतल्यात हे आपण ऐकतो. म्हणून मी असा विचार केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या खडतर परिस्थितीमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि त्यांनी कोणकोणत्या डिग्र्या घेतल्या याचीच विद्यार्थ्यांना आपण थोडक्यात माहिती सांगत. आणि म्हणून मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पदव्या संपादन केलेल्या आहेत, या पदव्या संपादन करताना त्यांनी कोणत्या परिस्थितीला सामोरं गेलेलं आहे आणि कोणकोणत्या पदव्या संपादन केलेल्या आहेत त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे. हे आपल्या दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचं आहे, कारण आपण विद्यार्थी दशेमध्ये आहोत. आपण भविष्य काळामध्ये कोणत्या ना कोणत्या विषयाची पदवी संपादन करणार आहे आणि ही पदवी संपादन करत असताना आपण कशा पद्धतीचं शिक्षण घेतोय आणि 100-1 वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकर ज्या सामाजिक परिस्थितीला तोंड देत होते किंवा ज्या सामाजिक परिस्थितीमध्ये त्यांचा जन्म झाला होता की ज्या व्यवस्थेने त्यांना शिक्षण नाकारलेलं होतं, अशा व्यवस्थेमध्ये ते जगभरातल्या अतिशय प्रसिद्ध नामवंत विद्यापीठाच्या डिग्र्या घेतात आणि त्यांच्या समकालीन त्यांच्या इतका पदव्या घेतलेला भारतामध्ये एकही व्यक्ती नसतो. हे खरं तर तुमच्या आमच्यासाठी खूप प्रेरणादायक. आणि म्हणूनच मी असा विचार केला की आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण ज्या पदव्या आहेत आणि त्यांनी घेतलेले शिक्षण याविषयी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगायचं आहे. आपल्याला अनेकदा आपण एक स्लोगन देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत ऐकलं की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सिम्बॉल ऑफ नॉलेज, म्हणजे ते ज्ञानाचे प्रतीक आहेत. आता ते ज्ञानाचे प्रतीक कसे झाले? कारण त्यांनी घेतलेल्या त्या डिग्र्यांनी केलेल्या अध्ययनावर. आणि म्हणून मी त्याच्याविषयी त्यांनी नेमकं कोणती पदव्या घेतल्या त्याच्याविषयी सविस्तर आणि थोडक्यात तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जो आहे तो 14 एप्रिल 1891 मध्ये आत्ताचं जे मध्य प्रदेश राज्य आहे त्याला पूर्वी मध्य प्रांत असं संबोधलं जायचं, इथं झालेला आहे. तिथं का झाला? कारण बाबासाहेब आंबेडकरांचे जे वडील आहेत रामजी संकपाळ, ते ब्रिटिशांच्यामध्ये लष्करी सेवेमध्ये नोकरीला होते, सुभेदार होते. आणि ब्रिटिशांचं मिलिटरी हेडक्वार्टर म्हणजे मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर म्हणजे युद्धासाठी जी यंत्रसामुग्री लागली जायची त्याचं एक हेडक्वार्टर मध्य प्रदेशच्या ठिकाणी होतं. त्या मिलिटरी हेडक्वार्टरला त्याचा शॉर्ट फॉर्म महू असा विचारला जातो. तर ते तिथे कामाला होते आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 झाला. आता बाबासाहेब आंबेडकर हे या दाम्पत्याचं 14वं अपत्य आहे. त्याच्यापूर्वी त्यांना 13 मुलं झालेली आहेत. पण तत्कालीन कालखंडामध्ये अनेक मुलं ही लहानपणीच दगावली जात असत, त्यामुळे अनेक मुलं होत होती. याच महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं
अगदी लहानपण गेलेला आहे. मात्र रामजी सांगकाळ यांचं मिलिटरीमधलं ज्यावेळी ते सेवानिवृत्त झाले आणि तिथे शिक्षकी पेशाचं काम करत होते, मिलिटरीमधले जे अधिकारी लोक होते, कर्मचारी, त्यांच्या मुलांना त्या हेडक्वार्टर्समध्ये शाळा होती, त्या शाळेवर रामजी संकपाळ हे शिकवण्याचं काम करतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये शिक्षणाविषयीची जी ओढ निर्माण झाली ती त्यांच्या वडिलांच्याकडून आलेली आहे. कारण त्यांचे वडील हे पेशाने शिक्षक होते, ते ब्रिटिशांच्या सेवेमध्ये नोकरी करत असले तरी. ज्यावेळी रामजी संकपाळ या आपल्या लष्करी पेशातून सेवानिवृत्त झाले त्यावेळी ते सर्वप्रथम रत्नागिरीमधलं दापोली म्हणून गाव आहे, या दापोलीकडे आले. मात्र दापोलीला आपला सगळा संसार त्यांनी ज्यावेळी तिकडं नेला त्यावेळी तिथं त्यांना म्हणावं तसं म्हणजे अर्थार्जनाचं त्यांना साधन सगळं मिळालं नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा याच्यासाठी म्हणून त्यांनी दापोली सोडलं आणि ते साताऱ्याला आले सगळं कुटुंब घेऊन. आणि याच साताऱ्यामध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा शाळेला घातलेलं. ते सातारा हायस्कूल म्हणून त्यावेळी प्रसिद्ध होतं. आता त्या सातारा हायस्कूलचं नाव प्रतापसिंह हायस्कूल आहे. आणि या शाळेमध्ये बाबासाहेब आंबेडकर इयत्ता 4थी पर्यंत शिकलेले आहे. त्या रामजी संकपाळ यांनी कुटुंबाचं अर्थार्जन देखील चालावं आणि आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं हा त्यांचा एक दृष्टिकोन होता, म्हणून ते तिकडे पुन्हा साताऱ्याला. मात्र 4थी पर्यंत त्यांनी शिक्षण दिल्यानंतर त्यांना पुढं असं लक्षात आलं रामजी संकपाळांना की इथलं पण जे शिक्षण आहे ते म्हणावं तेवढं चांगलं नाही आहे. आणि म्हणून त्यांनी पुन्हा तिथून आपला संसार जो आहे तो मुंबईमध्ये नेलेला आहे, मुंबईला घेऊन गेला. कशासाठी? की आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं याच्यासाठी. आणि मुंबईला गेल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिल्यांदा एका त्यांनी मराठी शाळेमध्ये नाव घातलं होतं, पण तिथलंही वातावरण त्यांना बघितलं की चांगलंच नाही आहे, म्हणून तिथलं शाळेतलं काढून त्यांनी मुंबईमध्ये एल्फिन्स्टन हायस्कूल आहे जे इंग्रजी माध्यमाचं शाळा होती, त्या शाळेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश घेतला. 5वी पासून 10वी पर्यंत त्या हायस्कूलचं जे शिक्षण आहे त्या एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि तुम्ही अनेकदा बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत किस्से ऐकले असतील. लहानपणीचं जे शिक्षण आहे, महार जातीमध्ये अस्पृश्य जातीमध्ये जन्म असल्यामुळं तुम्ही अनेकदा ह्या TV सिरियलमध्ये देखील ते प्रसंग बघितला असाल की त्यांना वर्गामध्ये बसून घेतलं जात नव्हतं. त्यांचे शाळेचे जे मित्र आहेत ते एकत्र त्यांना डबा खायला देऊ देत नव्हते, वर्गाच्या बाहेर बसवलं जायचं. ह्या असे अनेक प्रसंग त्यांच्या वाट्याला त्याही हायस्कूलमध्ये आलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी हे सगळे प्रसंग एल्फिन्स्टन हायस्कूलमधले असतील किंवा साताऱ्यामधले असतील हे नवीन होते. कारण ते ज्यावेळी मिलिटरी हेडक्वार्टरमध्ये राहत होते त्यावेळी त्यांना तशा पद्धतीचा अनुभव येत नव्हते. कारण मिलिटरी हेडक्वार्टरमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक होते, ती एकत्र राहायची. तिथं अस्पृश्यता एवढी मोठ्या प्रमाणामध्ये पाळली जात नव्हती. मात्र बाबासाहेब आंबेडकरांना शालेय दशेमध्ये हे जे अस्पृश्यतेचे अनुभव आहेत की न्हावी केस कापत नाही, त्यांचे कपडे धुवून दिले जात नाहीत, हे असे छोटे मोठे सगळे जे अनुभव आहेत जे अस्पृश्यतेचे की जाती व्यवस्थेनं लादलेले हे याच कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना येत होते. आणि शाळेकडे तर त्यांच्या वडिलांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं लक्ष आहे. असं करत करत बाबासाहेब आंबेडकर जानेवारी 1917 मध्ये याच एल्फिन्स्टन महाविद्यालयातून पहिल्यांदा 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाले. आता आत्ताच्या घडीला 10वीची परीक्षा उत्तीर्ण होणं म्हणजे हे काय सर्वसामान्य गोष्ट आहे. मात्र 1907 साली एक अस्पृश्य समाजातील व्यक्ती 10वी पास होतोय ही त्या कालखंडातील ती एकमेव द्वितीय गोष्ट होती. आणि ती त्या समाजाच्या दृष्टिकोनातून अभिमानाची गोष्ट होती. ही अभिमानाची गोष्ट असल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार ते 10वी पास झाले म्हणून आयोजित केला होता. म्हणजे एकमेकाच्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अनेक टर्निंग पॉईंट असतात. हा सत्कार देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातला एक खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे. ज्या दिवशी हा बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार आयोजित केला होता त्यावेळी अस्पृश्य समाजातीलच एक खूप मोठी व्यक्ती राव बहादूर सिके बोले हे त्या सत्कार समारंभाचे अध्यक्ष होते. आणि ज्यांच्या हस्ते सत्कार करायचा होता ती व्यक्ती होते कृष्णाजी अर्जुन केळुस्कर. आता ही कृष्णाजी अर्जुन केळुस्कर म्हणजे ही खूप मोठी व्यक्ती
की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध यासारख्या महान व्यक्तींच्यावर चरित्रात्मक लेखन केलेलं आहे. ह्या दोन व्यक्ती त्या समारंभाला उपस्थित होत्या आणि कृष्णाजी अर्जुन केळुस्कर हे बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी समकाळांचे अतिशय जवळचे मित्र आहेत. या सत्कार समारंभामध्ये कृष्णाजी अर्जुन केळुस्करांनी त्यांनी स्वतः लिहिलेलं बाबासाहेब आंबेडकरांना भगवान बुद्धाचे चरित्र पुस्तक भेट दिलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर 1956ला बुद्धाकडे वळतात. तो जो प्रवास आहे तो 1907 पासूनचा आहे. म्हणजे कृष्णाजी अर्जुन केळुस्करांनी लिहिलेलं पुस्तक भगवान बुद्धाचे चरित्र हे त्यांना 10वी पास झाल्यानंतर मिळालेली पहिली भेट होती. कृष्णाजी अर्जुन केळुस्करांचा संबंध हा एवढ्या पुरता राहत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी पुढील शिक्षण घ्यायचं ठरवलं त्यावेळी या कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांचा खूप मोठा सहकार्य किंवा सहाय्य बाबासाहेब आंबेडकरांना लाभलेला आहे. याच कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी बाबासाहेब आंबेडकर 10वी पास झाल्यानंतर बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड महाराज हे मुंबईला आले होते. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना घेऊन गेले त्यांच्याकडं आणि सांगितलं की हा एक अस्पृश्य समाजातील मुलगा आहे, नुकताच 10वीला पास झाल्याने खूप हुशार आहे आणि जर तुम्ही याला सहाय्य केला, आर्थिक मदत केली तर हा पुढं जाऊन तुमचं आणि स्वतःचं समाजाचं नाव मोठं करेल आणि तुम्ही याला संस्थानाच्या वतीनं स्कॉलरशिप द्या. हे कृष्णाजी अर्जुन केळुस्करांनी सयाजीराव गायकवाड महाराजांना सांगितलं. आता कृष्णाजी अर्जुन केळुस्कर आणि सयाजीराव गायकवाड महाराजांचा अतिशय जवळचे संबंध होतं, कारण सयाजीराव गायकवाड महाराजांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचं वस्तुनिष्ठ चरित्र लिहावं अशी मागणी कृष्णाजी अर्जुन केळुस्कर सयाजीराव गायकवाड महाराजांनी केली आणि त्यांचं काम चालू होतं. शिवाजी महाराजांचं अस्सल ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे चरित्र लिहावं अशी, आणि त्याच्यासाठी तुम्हाला लागल तो खर्च जो आहे ते ऐतिहासिक संसाधनं मिळवण्यासाठीचं, संशोधन करण्यासाठीचं ती सयाजीराव गायकवाड महाराजांनी पुरवलेली आहे. आणि त्यावेळी सयाजीराव गायकवाड महाराजांनी संस्थानाच्या वतीनं दरमहा 25 रुपये शिष्यवृत्ती बाबासाहेब आंबेडकरांना दिली. हे कुठलं इंटरचं शिक्षण घेण्यापर्यंत. म्हणजे बाबासाहेब 10वी झाले आणि 10वी झाल्यानंतर 11-12वीचं ज्यावेळी शिक्षण चालू होतं त्यावेळी त्याच्यासाठी हे दरमहा 25 रुपयेचं शिष्यवृत्ती दिलेली आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी अट घातली की तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जी ह्याची बडोदा जी संस्थान आहे त्याची तुम्हाला नोकरी करावी लागेल आणि ती नोकरी करत करत ते पैसे जे तुम्हाला शिष्यवृत्ती त्याची परतफेड म्हणून तुम्हाला नोकरी करावी लागेल. या अटीवर त्यांना शिष्यवृत्ती दिलेली आहे. याच शिष्यवृत्तीच्या जीवावर बाबासाहेब आंबेडकरांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयातून BA ची पदवी 1912 साली प्राप्त केली आणि BA हे त्यावेळी 2 विषयामध्ये त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या 2 विषयामध्ये त्यांनी BA ची पदवी 1912 साली पूर्ण केलेली आहे. BA ची पदवी प्राप्त केल्यानंतर ठरल्याप्रमाणे बडोद्याच्या संस्थानामध्ये ते सुरुवातीला नोकरीला गेले आणि त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना पगार होता 75 रुपये, दरमहा 75 रुपये. मात्र तिथं देखील संस्थानाच्या कारभारामध्ये हे अस्पृश्य समाजातील असल्यामुळं त्यांच्यातील जे इतर कर्मचारी होते ते नीट वागत नव्हते. हे त्यांना कटू अनुभव यायला देखील सुरुवात झालेली होती याच कालखंडामध्ये. या दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचा मृत्यू झाला. ती बातमी त्यांना समजली आणि ते पुन्हा आपल्या संस्थानातलं काम सोडून घरी आले. याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटायला लागलं की आपल्याला केवळ BA पर्यंत शिक्षण घेऊन उपयोग नाही, आपल्याला याच्यापेक्षा उच्च शिक्षण घेतलं पाहिजे. आणि याच्यासाठी जर आपण बाहेर गेलो म्हणजे परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेतलं तर खूप आपल्याला जे शिकायचं आहे ते चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता येतील. कारण त्या कालखंडामध्ये बॅरिस्टर पदवी असेल म्हणा किंवा आणखी असेल मोठमोठी विद्यापीठ असेल ती लंडन आहे. भारतातले अनेक लोक त्या कालखंडातले बाहेर जाऊनच त्यांनी अनेक पदव्या संपादन केलेल्या होत्या. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना देखील असं वाटलं की आपण बाहेर जाऊन शिकलं पाहिजे. पण नुसता वाटून चालत नाही ना, कारण बाहेर जायला तर पैसा लागणार आहे. म्हणून पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांनी सयाजीराव गायकवाड महाराजांशी संपर्क साधला आणि परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याच्यासाठी संस्थानाच्या वतीनं त्यांना
मदत देण्याची, आर्थिक मदत करण्याची मागणी केली. खरं तर सयाजीराव गायकवाड महाराज आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज हे दोन बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणातले बॅकबोन आहेत. त्यांनी जर आर्थिक मदत केली नसती तर त्यांना एवढं मोठं शिक्षण घेता झालं नसतं. म्हणून ती दिलदार मनाचीच माणसं होती. त्यांना ते जाणून होती बाबासाहेब आंबेडकरांच्या चाणाक्षी बुद्धी, आणि हे हेरूनच सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांना परदेशातील शिक्षणासाठी दरमहा 11.5 रुपये 11.5 पौंड शिष्यवृत्ती देण्याचं 2 वर्षासाठी त्यांना जाहीर केलं. आणि पुन्हा परदेशातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर म्हणजे संस्थानाची 10 वर्ष तुम्हाला नोकरी करावी लागेल या अटीवर त्यांना ही शिष्यवृत्ती दिली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1913 साली कोलंबिया युनिव्हर्सिटी जी न्यूयॉर्कमध्ये आहे, आजही आहे, जगप्रसिद्ध युनिव्हर्सिटी आहे, या युनिव्हर्सिटीमध्ये गेले आणि तिथं त्यांनी MA पदवीसाठी प्रवेश घेतला 1913 साली. आता परदेशामध्ये गेल्यानंतर परदेशातील वातावरण, तिथली शिक्षण पद्धती आणि भारतातील शिक्षण पद्धती याच्यातील प्रचंड मोठी तफावत बाबासाहेब आंबेडकरांना दिसली. की त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये सगळी गोरी गोमटी लोक आहेत, पण कोण कुणाचा स्पर्श किंवा त्यांना पाणी चालत नाही कुणा, असं काय त्यांना अनुभव राहिले. हे त्यांच्यासाठी वेगळं जग होतं, हे त्यांच्यासाठी आधुनिक जग होतं. आणि या सगळ्या परिस्थितीचा त्यांच्या मनावर आधुनिक विचारांची बीजं रोजण्यामध्ये खूप मोठा प्रभाव या कोलंबिया युनिव्हर्सिटीतल्या वातावरणाचा झालेला आहे. MAचं शिक्षण घेत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी MA पदवी प्राप्त करण्यासाठी कोलंबिया विद्यापीठाला जो थेसिस सबमिट केलेला आहे त्याचं नाव आहे ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी या नावाचा प्रबंध कोलंबिया विद्यापीठाला 1915 साली सादर केला. आणि या प्रबंधावरच कोलंबिया विद्यापीठाने त्यांना MAची ही पदवी बहाल केलेली आहे. 1915ला MAचं शिक्षण चालू असतानाच बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या एका विषयामध्ये आपलं संशोधन चालू केलं होतं, ते म्हणजे अँथ्रोपॉलॉजीमध्ये. त्याला मराठीमध्ये मानववंशशास्त्र म्हणतात. आता ही MAची डिग्री आहे ती त्यांनी राज्यशास्त्रामध्ये घेतलेली आहे. मात्र त्यांनी दुसरा अभ्यास चालू केला होता या पदवीबरोबर, तो मानववंशशास्त्राचा. आणि AA गोल्डनवायझर हे कोलंबिया युनिव्हर्सिटीतील मानववंशशास्त्राचे जगप्रसिद्ध अभ्यासक आणि संशोधक. आणि या AA गोल्डनवायझर यांनी आयोजित केलेल्या एका परिसंवादामध्ये कास्ट इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट हा शोध निबंध जो आहे तो 1915-16 साली हा एका परिसंवादामध्ये सादर केला. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवशास्त्रामध्ये सादर केलेला हा जो शोध निबंध आहे आणि त्यांच्यातले मांडलेले निष्कर्ष आहेत, तो निबंध आज देखील संशोधकांसाठी मार्गदर्शक आहे. भारतातील जाती व्यवस्थेची उत्पत्ती, त्याचा प्रसार आणि ती इतकी टिकून का राहिली याच्याविषयीचं शास्त्रशुद्ध मांडणी त्या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या इतकी वस्तुनिष्ठ कुणीही मांडली नव्हती. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मांडणीचं वेगळेपण जे मी माझ्या संशोधनाच्या मध्ये देखील मांडलेलं आहे की ते वेगळेपण आहे की जाती व्यवस्थेचं वर्णन श्रीधर व्यंकटस केतकर असतील, त्याच्यानंतर निसले असेल, हे अनेक लोकांनी केलेलं आहे. मात्र जाती व्यवस्थेचं बाहेरून वर्णन करणं आणि जाती व्यवस्थेचं खालूनच्या लोकांनी त्याचं विश्लेषण करणं आणि जाती व्यवस्थेतील शोषणाची, अत्याचाराची मांडणी करणं, ही एक जी भूमिका होती ते वेगळेपण बाबासाहेब आंबेडकरांच्या कास्ट इन इंडिया शोध निबंधामध्ये येतं की जे इतर अभ्यासकांच्या पेक्षा वेगळं ठरते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर BA राज्यशास्त्र, MA मध्ये झाले. कोलंबिया युनिव्हर्सिटीची पदवी त्यांनी राज्यशास्त्र MA मधून घेतली. त्यासोबत अँथ्रोपॉलॉजीमध्ये शोध निबंध सादर केला आणि तो शोध निबंध जगप्रसिद्ध अशा अंकांमध्ये देखील प्रकाशित केलेला आहे. या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना जे शिक्षक लाभलेले आहेत,
2 व्यक्तींची नावं घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. एक आहेत ते म्हणजे जॉन ड्यूई, अतिशय प्रेमाचे आणि आपुलकीचे संबंध ह्या गुरु शिष्यांमधले आहेत. आता हे जे जॉन ड्यूई आहेत, हे जॉन ड्यूई हे त्या कालखंडातील शिक्षणशास्त्रातील जगप्रसिद्ध व्यक्ती की ज्यांनी उपयुक्ततावादाचा सिद्धांत मांडलेला आहे आणि खूप मोठं सैद्धांतिक विवेचन जॉन ड्यूई यांचं आहे. त्यांचं एक वाक्य खूप महत्वाचं आहे जॉन ड्यूईचे, ज्यांनी शिक्षणाच्या बाबतीत सांगितलेलं आहे की शिक्षण घ्यायचं कशासाठी. जॉन ड्यूई असं म्हणतात की शिक्षण हे जग जाणून घेण्याचे माध्यम नाही, तर ते समाज परिवर्तन करण्याचं माध्यम आहे. हे थेसिस कुणाचं आहे? हा जॉन ड्यूईचा थेसिस आहे. म्हणजे त्यांचं आकलन आहे, मान्य आहे. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विद्यार्थी आहेत. या मांडणीचा जोरदार प्रभाव बाबासाहेब आंबेडकरांच्यावर झाला आणि त्यांना हे पुन्हा लक्षात असं आलं की मी जे शिक्षण घेतोय की त्याचं उपयोजन नेमकं काय. मी केवळ डिग्र्या मिळवण्यासाठी नाही किंवा ही समाज व्यवस्था समजून घेण्यासाठी नाही, तर ही जी वर्तमान स्थिती आहे, जी सामाजिक स्थिती आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी शिक्षण घेतोय. या विचारांचा प्रभाव बाबासाहेब आंबेडकरांच्यावर दिसतो. बघा, म्हणजे शिक्षक त्या पद्धतीचं लाभणं हे देखील खूप मोठं भाग्याचं आहे की कारण जॉन ड्यूई सारखा जगप्रसिद्ध शिक्षणशास्त्रातील विचारवंत त्यांना शिक्षक म्हणून लाभणं ही एक त्यांच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे आपण म्हणू शकतो. दुसरे एक त्यांना शिक्षक लाभले ज्यांचं नाव सेलिंगमन आहे, जे अर्थशास्त्राचे जगप्रसिद्ध विचारवंत आहेत. बाबासाहेब मूळ जे त्यांचा विषय आहे तो खरं तर इकॉनॉमिक्सच आहे. आणि या सेलिंगमनचं यांचा देखील विचार की त्यांच्या विचारांचा प्रभाव बाबासाहेब आंबेडकरांच्यावर चाललाय. म्हणजे 1916 साली त्यांनी MA ची पदवी प्राप्त केल्यानंतर याच विद्यापीठामध्ये त्यांनी PhD साठी प्रबंध सादर केला की ज्याचं नाव आहे नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, अ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी. त्याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा, एक ऐतिहासिक आणि पृथक्करणात्मक परिशीलन. या विषयावर म्हणजे या विषयाचा जो प्रबंध आहे तो प्रबंध बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला आणि 1917 साली कोलंबिया विद्यापीठाची PhD ही पदवी बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवलेली आहे. या प्रबंधाचं विशेष महत्व आणखी पुढे आहे. आपल्यावर ब्रिटिशांची सत्ता आहे, ब्रिटिशांचं राज्य आपल्यावर आहे आणि 101 वर्ष ब्रिटिशांचं जे काय आर्थिक धोरणामुळं भारतीय अर्थकारणाचं जे काय प्रगती किंवा अधोगती झाली असेल त्याच्यावर बाबासाहेबांनी प्रखड असं विवेचन केलेलं आहे. आणि 1925 साली याच ब्रिटिश सरकारनं की भारताची चलन व्यवस्था सुधारावी याचा अभ्यास करण्यासाठी, कशी सुधारता येईल किंवा नेमकं काय वस्तुस्थिती आहे याचा अभ्यास करण्यासाठी रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स भारतामध्ये पाठवलं होतं. भारतातील जी चलन व्यवस्था आहे, अर्थव्यवस्था आहे, त्याचा अभ्यास करण्यासाठी एक कमिशन पाठवलं होतं. आणि या कमिशननं भारतातील अनेक नामवंत अर्थशास्त्रज्ञांना भारतीय अर्थशास्त्राचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करावं आणि त्यांचा अभ्यास करावा याच्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्याच्यापैकी एक बाबासाहेब आंबेडकर होते. अनेक जे विचारवंत अर्थशास्त्राचे होते. ही 1925 ची गोष्ट आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जो 1917 कोलंबिया विद्यापीठामध्ये PhDचा प्रबंध सादर केलेला आहे त्या पुस्तकाचा पुढचा संदर्भ मी आत्ताच सांगतोय. 1925 हे कमिशन भारतात येतं जे भारतातील अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी आलेला आहे. त्या कमिशन समोर म्हणजे त्या कमिशनमध्ये जेवढी लोक होती त्या लोकांच्याकडं बाबासाहेब आंबेडकरांनी PhD साठी सादर केलेल्या प्रबंधाचं नंतर जे पुस्तक रूपानं प्रसिद्ध झालं ज्याचं नाव होतं इव्हॅल्युएशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या नावानं पुस्तक प्रकाशित केलं होतं. त्या पुस्तकाची प्रत त्या कमिशनमधल्या सगळ्या लोकांच्या म्हणजे जी लोक
जी लोक मांडण्यासाठी आली होते त्यांच्याकडे पण बाबासाहेब आंबेडकरांचं तेच पुस्तक होतं आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर आपलं अर्थशास्त्रीय जे काही आकलन आहे ते मांडण्यासाठी तिथं आले. म्हणजे 17 साली मांडलेला PhDचा प्रबंध तो किती वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असेल, तो किती अभ्यासपूर्ण असेल हे बघा. आणि याच कमिशनच्या जोरावर आत्ताची जे भारताचं RBI आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याची रचना जी आहे ते याच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या प्रबंधावर आधारित आहे. म्हणजे शिक्षणाचा फायदा, आपल्या त्या मांडणीचा फायदा कुठं कुठं होऊ शकतो बघा. म्हणजे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचे किती किती पैलू आपल्याला अभ्यासावे लागतील. याच्यातल्या एका एका पुस्तकावर PhD वेगळ्या होऊ शकते. म्हणजे मी 15 साली कास्ट इन इंडिया त्याच्यातलं सांगितलेले जे थेअरायझेशन आहे बाबासाहेबांनी त्याच्यावर वेगळे PhD होऊ शकते. तसं या पुस्तकांवर देखील PhDचं संशोधनाचं काम एका एका पुस्तकावर होऊ शकते. त्यांनी सांगितलेली मांडणी, त्यांनी वापरलेले रेफरन्स, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला लागतील. एवढं महत्त्वपूर्ण काम यांनी आपल्या या PhDच्या माध्यमातून केलेलं आहे. 1917 साली बाबासाहेबांनी आपला निर्धारित वेळेपूर्वी कोलंबिया विद्यापीठातलं शिक्षण पूर्ण केलं. तोपर्यंत बडोदा सरकारची त्यांना शिष्यवृत्ती सुरू होती आणि उर्वरित शिष्यवृत्तीचा आपल्याला फायदा घ्यावा. आता आपलं इथलं काम जवळपास संपलेलं आहे आणि तिथून त्यांनी कोलंबियामधून लंडनला आले. आणि लंडनला आल्यानंतर त्यांनी हे बाहेर पोस्टर लावलेलं आहे मी आज, की बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे वेगवेगळे पैलू मांडलेले आहेत. लंडनमध्ये ग्रेज इन नावाची युनिव्हर्सिटी आहे. या ग्रेज इन युनिव्हर्सिटीमध्ये बॅरिस्टर ॲट लॉ म्हणजे वकिलीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. इकडं MA PhD झाले आणि इकडं ॲडमिशन कशाला घेतलं, पुन्हा बॅरिस्टर इन लॉ म्हणजे वकिलीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी लंडनमध्ये ग्रेज इनमध्ये प्रवेश घेतला. यासोबतच लंडनमधल्याच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या कॉलेजमध्ये, या संस्थेमध्ये त्यांनी MSc साठी ॲडमिशन घेतलं. ते अर्थशास्त्राचा पुन्हा जास्त अभ्यास करण्यासाठी. म्हणजे 1921 मध्ये या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 2 पदव्यांसाठी ॲडमिशन घेतलं. एक बॅरिस्टरसाठी आणि दुसरं MSc साठी. MSc साठी त्यांनी जो पुन्हा प्रबंध सादर केला त्याचं नाव आहे प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरिकल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. म्हणजे त्याचे टायटल जर बघितला तर ब्रिटिश इंडियाच्या कालखंडामध्ये भारताची अर्थव्यवस्था नेमकी कशी आहे, त्याची स्वरूप कसं आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम कसा आहे, त्याच्यात काय, ह्या अनुषंगानं त्यांचं संशोधन खूप मोठ्या प्रमाणावर चाललेलं दिसतं. 1921 साली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची त्यांना MSc म्हणजे मास्टर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स या नावाची पदवी प्राप्त झाली. आणि 1922 साली बॅरिस्टर ॲट लॉ हे ग्रेज इन या विद्यापीठाची त्यांना बॅरिस्टर पदवी मिळाली. शिक्षणाची भूक किती असू शकते, शिक्षणाचा हव्यास किती असतो, या कालखंडामध्ये अनुभव लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधल्या लोकांना आला. याच कालखंडामध्ये ज्या ह्या 2 डिग्र्यांना प्रवेश बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला होता, याच कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे. आज ह्या दोन्ही विद्यापीठांच्या इतिहासामध्ये त्यांनी जर अल्युमिनी काढली तर त्या विद्यापीठांनी प्रसिद्ध केलं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्यातले अतिहुशार आणि जगप्रसिद्ध अशा एका विचारवंतांपैकी एक विद्यार्थी आहेत म्हणून. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये तर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं सेपरेट रूम आहे, आंबेडकर रूम म्हणून. बाबासाहेब आंबेडकर तिथं प्रतिमा देखील लावलेली आहे की ज्या माणसानं 18 तास अभ्यास करून पोटाला चिमटा काढून, कारण हळूहळू नंतर पैसे संपादन, याच कालखंडामध्ये बडोदा नरेश म्हणजे संस्थांकडून जी शिष्यवृत्ती होती त्याचा कालावधी संपत आला होता आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पुढची शिष्यवृत्ती देणार नाही. बाबासाहेब आंबेडकर निम्म्यात टाकून आलेले आहे ते ह्या 2 पदव्या संपादन करत असताना, बॅरिस्टर ॲट लॉ आणि MSc हे निम्म्यात टाकून आले. याच कालखंडामध्ये प्रचंड मोठ्या पुस्तकांची खरेदी केलेली आहे आणि लंडनहून भारतामध्ये येत असताना त्यांचं जे साहित्य होतं ते एका जहाजावर होतं आणि समुद्री चेच्या जे गुन्हेगारी करणारे लोक असतात त्या जहाजावर हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची सगळी पुस्तकं ती
वाया गेली, म्हणजे बुडून गेली, बात खराब झाली. सुदैवाने त्यांच्या जहाजावर हल्ला झाला नाही. मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी इकडं भारतामध्ये येत असताना त्या पुस्तकांचा इन्शुरन्स काढला होता आणि त्या कंपनीनं ज्या कंपनीचं जहाज होतं त्या कंपनीनं बाबासाहेबांना पैसे दिले आणि हे जे पैसे होते याच पैशाबरोबर पुन्हा लंडनला जाऊन ह्या पदव्या मिळवलेले. किती खडतर परिस्थिती एखाद्याच्या वाट्याला आलू शकते, म्हणजे शिक्षणाची ओढ किती असेल, किती खडतर परिस्थिती असू शकते हे तुम्ही बघा. ठरल्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी ह्या दोन्ही डिग्र्या सोडून भारतात आले आणि ठरल्याप्रमाणे बडोदा संस्थांमध्ये कामावर रुजू झाले. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की पहिल्या कालखंडामध्ये देखील त्यांना ऑफिसमध्ये लोकांनी जवळ घेतलं नव्हतं. तसाच अनुभव पुन्हा ह्या दुसऱ्या वेळेला देखील बाबासाहेब आंबेडकरांना आला बडोदामध्ये. त्यांनी स्वतःचं नाव बदलून एक खोली घेतली, पारशी लोकांचं नाव धारण केलं. मग पारशी आहे म्हणून एका व्यक्तीने त्यांना रूम दिली, पण 2-4 दिवसातच असं कळलं की हे काय पारशी नाहीत, हे अस्पृश्य आहेत. त्या लोकांनी त्यांना घरातनं मारून बाहेर काढलं. हा साधी गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. याच्या पुढे जाऊन मी एक विचार असा करतो की मोठ्या लोकांचं मोठं मन किती असतं. सयाजीराव गायकवाड महाराजांनी मनात आणलं असतं सर तर बाबासाहेब आंबेडकरांना एक रूम घेऊन द्यायला काय अवघड नव्हतं. म्हणजे ऑर्डर जरी दिली असती तर महिनाभरात अख्खा बंगला बांधून तयार करून दिला असता त्यांच्यासाठी सेपरेट. करार ठरल्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी 10 वर्ष नोकरी करायची होती दिलेल्या शिष्यवृत्तीच्या बदल्यामध्ये. पण सयाजीराव गायकवाड महाराजांनी या प्रकरणामध्ये लक्षच घातलं नाही. मला असं वाटतं ते मुद्दामून घातलं नसेल, कारण या माणसाला कशाला कारकुनीमध्ये अडकून ठेवा. केवढं मोठं ज्ञानी माणूस, त्याला सामाजिक काम करायसाठी मोकळे. म्हणजे इतिहासाकडे बघताना आता ह्याला काय डॉक्युमेंट नाही सर, म्हणजे ऐतिहासिक घटनांच्या पलीकडे एक वेगळा संदर्भ असतो, एक वेगळा अर्थ असतो. हे त्या 2 महापुरुषांच्या मधलं नातं असतं. ते एक राजा म्हणून ते नियमानं बांधील होते सयाजीराव गायकवाड महाराज, की त्यांनी ते करणं गरजेचं होतं, पण त्यात त्यांनी लक्ष पण घातलं नाही. जा बाबासाहेब आंबेडकर मी नोकरी करतो पण मला इथं कोण घर द्यायला तयार नाही, ऑफिसमधला शिपाई माझ्या फायली उचलायला तयार नाही, मला एकत्र पाणी पिऊ दिलं जात नाही, मी इथं काम कसं करणार. सयाजीराव गायकवाड महाराजांनी कोणतीही अट घातली नाही आणि तिथून त्यांना त्यांच्या त्या कामातूनच मुक्तता केली. आणि नंतर तिथून पुढचं जे सगळं काम आहे बाबासाहेब आंबेडकरांनी परत आल्यानंतरचं 27ला तर सार्वजनिक जीवनामध्ये प्रवेशच केला. महाडच्या 14 सत्यावर त्यांनी पहिला सत्याग्रह केलेला आहे आणि तिथून पुढे त्यांची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द खूप मोठी झाली आहे, हे तुम्ही सगळं जाणता. त्यामुळे सयाजीराव गायकवाड महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातं आहे ते एक वेगळ्या पद्धती. हा एक मला मुद्दा सांगायचा होता. याच कालखंडामध्ये ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर ह्या राहिलेल्या डिग्र्या म्हणजे बॅरिस्टर लॉ आणि MSc ही डिग्री पूर्ण करण्यासाठी जेव्हा पुन्हा लंडनला गेले त्यावेळी त्यांनी दुसऱ्या एका पदवीसाठी त्यांनी ऍडमिशन घेतलं होतं ज्याचं नाव होतं DSc, डॉक्टर ऑफ सायन्स. 1923 साली हा प्रबंध, म्हणजे तुम्ही विचार केला 21, 22, 23 3 विषयाचा अभ्यास करतात, बॅरिस्टर पण करतात, MSc पण करतात आणि डॉक्टर ऑफ सायन्स पण करतात. आणि 23लाच त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन, पुन्हा अर्थशास्त्रावरतीच PhD त्यांनी या विद्यापीठामध्ये चांगली हे केली. हा 1923ला म्हणजे डॉक्टर ऑफ सायन्स PhD ही दुसरी PhD आहे त्यांची. ही सबमिट केल्यानंतर थोडा वेळ होता आणि त्यांनी बॉन विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेतलं होतं जर्मन शिकण्यासाठी आणि अर्थशास्त्राचा पुढचा अभ्यास करण्यासाठी. पण हा जो प्रबंध आहे द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, या प्रबंधातील बाबासाहेबांनी जे काही कन्क्लुजन सांगितलेले होते त्या कन्क्लुजनमध्ये ब्रिटिश सत्तेवर ताशेरे उडलेले होते आणि त्यामुळं तो प्रबंध ज्या बाबासाहेब डिग्री ज्यावेळी डिक्लेअर करायची होती त्यावेळी तिथल्या लोकांनी, आता शेवटी किती केलं तर ब्रिटिश जे प्रबंध तपासणारे होते त्यांना आपल्या राज्याविषयी आत्मीयता होती आणि त्यांनी त्या काही बाबासाहेबांच्या मांडणीवर आक्षेप घेतला आणि तुम्हाला का प्रबंध देणार आणि त्यांनी रिजेक्ट केलं, तुम्ही हे बदलायला पाहिजे. त्या DScच्या पदवीचे त्यांचे गाईड होते प्रोफेसर कॅनन, एडविड कॅनन म्हणून. त्यांनी त्यांना बॉन विद्यापीठात जर्मनीला गेले होते, त्यांनी त्यांना तात्काळ बोलून घेतलं आणि असा प्रॉब्लेम आहे आणि जे रेफरी आहेत
ते तुमच्या ह्या निष्कर्ष काढलेला आहात त्याच्याशी सहमत नाहीत आणि जर तुम्हाला डिग्री पाहिजे असेल तर त्यात तुम्ही बदल केला पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकर आणि तुम्हाला लाल बाल पाल हे नाव ऐकून माहिती, लाल बाल पाल, त्यात ते लाला लजपत राय हे अमेरिकेमध्ये असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या संपर्कात आले होते. हे क्रांतिकारी जहाल गटाचे नेते लाला लजपत राय आणि त्यांच्यावर ब्रिटिश सरकारची वॉच होता. आणि लाला लजपत राय जे आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या गोटामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत होते. आणि या प्रॉब्लेम ऑफ रुपी मधल्या निष्कर्षावर असं वाटायला लागलं ब्रिटिश अधिकाऱ्याला की हे देखील जहाल गटातले आहेत बाबासाहेब आंबेडकर. पण बाबासाहेब आंबेडकर लाला लजपत यांनी पूर्णपणे नकार दिला. मी स्वातंत्र्य लढ्यामध्ये मी त्या जहाल तुमच्यामध्ये सहभागी होत नाही, मला माझ्या समाजासाठी काम करायचं, मला शिक्षण घ्यायचं आहे. मग ह्या प्रोफेसर एडविन यांनी मी त्यांच्या PhDच्या ह्या DSCच्या मार्गदर्शकांनी सांगितलेल्या सूचनानुसार तुम्ही कन्क्लुजन तेच ठेवा, फक्त त्याच्यात भाषा सौम्य करा, अशा पद्धतीच्या सूचना दिल्यानंतर त्यांनी ते पुन्हा प्रबंध जो आहे तो रिराईट केला आणि पुन्हा कोलंबिया युनिव्हर्सिटीला सादर करून त्यांनी DSc डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केलेली आहे. इथंपर्यंत त्यांनी ह्या स्वतः पदव्या प्राप्त केल्या आहेत. याच्यानंतर त्यांना 1952 साली त्यांना LLD ही कोलंबिया विद्यापीठानं म्हणजे मानद डॉक्टरेट दिलेली आहे. कशासाठी? त्यांचं अर्थशास्त्रातील काम आणि भारतीय संविधानाच्या निर्मितीमागील योगदान या कामाचं त्यांच्या म्हणजे गौरव म्हणून कोलंबिया विद्यापीठानं त्यांना 1952 साली LLD ही डिग्री दिलेली आहे. आणि ओस्मानिया युनिव्हर्सिटी यांनी देखील 1953 साली त्यांना डिलीट ही डिग्री त्यांना दिलेली आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड महाराज आणि आपले वडील आणि इतर काही मित्र परिवार यांच्या आर्थिक मदतीच्या जोरावर जगभरातल्या अत्युच्च जगप्रसिद्ध अशा विद्यापीठामध्ये जाऊन किती कमी कालावधीमध्ये अनेक डिग्र्या संपादन केलेले आहेत. आपला BAचा डिग्रीचा कोर्स 3 वर्षाचा असतो बघा, आपण विचार करायला हरकत नाही. तर ही तुलना एवढ्यासाठी की बाबासाहेब आंबेडकरांचं जे नंतरच्या कालखंडामध्ये योगदान राहिलेलं आहे, त्यांनी या कालखंडामध्ये जे वेगवेगळ्या विषयांचं अध्ययन केलं, धर्मशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, घटनाकार, वेगवेगळ्या विषयांचा अनेक अंगानं अभ्यास करून जे ज्ञान मिळवलेलं आहे त्या ज्ञानाच्या जोरावरच बाबासाहेब आंबेडकरांनी नंतरच्या कालखंडामध्ये चळवळ उभी केली, अस्पृश्य समाजाला जागृत करण्याचं काम केलं. महाराष्ट्र 14 सत्याग्रह असेल, मनुस्मृतीचं दहन असेल, काळाला मंदिर प्रवेश असेल आणि किंवा भारतात ते कायदा मंत्री असताना किंवा मुंबई काउन्सिलमध्ये कामगार मंत्री असताना अनेक ठिकाणी त्यांनी ज्या योजना आखल्या, जे निर्णय घेतले, त्या सगळ्याचा परिपाक त्यांनी हे या कालखंडामध्ये घेतलेल्या शिक्षणावर आहे. म्हणजे जॉन ड्यूईंगचं जे वाक्य होतं की शिक्षण हे केवळ जग समजून घेण्यासाठी नाही तर शिक्षण हे परिवर्तनासाठी आहे, हे त्यांनी त्यांच्या शेवटपर्यंत ठेवलं लक्षात आणि त्या पद्धतीनंच त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य जगलेलं आहे. डिग्र्यांचा, शिक्षणाचा वापर कशासाठी करायचा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि भारतीय राज्यघटना निर्मितीमधील त्यांचं योगदान आणि ते समता, स्वातंत्र्य, बंधुता, लोकशाही गणराज्य, समाजवादी गणराज्य ही जी सगळं प्रारूप आहे ते प्रारूप उभं करण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये जे काही अध्ययन केलं त्याचा परिपाक म्हणजे भारतीय संविधान आहे. आणि म्हणूनच आज आपण त्यांना इतक्या वर्षानंतर देखील त्यांच्या कार्याचं अनेक अंगी विवेचन करतो. त्यांच्या पुस्तकांचं असेल, त्यांच्या लेखांचं असेल, वर्तमानपत्र चालवली, 4 पुस्तकं अनेक लिहिली, बौद्ध धर्माविषयी प्रचंड मोठं मांडणी नव्याने केली. खूप मोठं वैचारिक लेखन बाबासाहेब आंबेडकरांनी नंतरच्या कालखंडामध्ये केलेले आहेत आणि त्यामुळंच आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांचं एकूण एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला सांगण्याची मला संधी, कारण भारतीय संविधान सभेमध्ये जी काही लोकं होती त्या सगळ्या लोकांच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या एवढ्या डिग्र्या कुणाकडेच नव्हत्या त्या कालखंडामध्ये. एवढं मोठं योगदान बाबासाहेब आंबेडकरांचं आहे आणि त्या योगदानात